गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रीकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। मंगळवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर या विश्वासदर्शक ठरावासाठी सज्ज झाले आहेत। 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदारांचं पाठबळ आवश्यक आहे। आपल्याकडे 22 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा भाजपने केलाय। दुसरीकडे पर्रीकर सरकार कसं अल्पमतात आणता येईल याविषयी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली। 2 दिवसांपूर्वी मगोप आणि अपक्ष रोहन खवटे यांना भाजपकडून काँग्रेसकडे खेचून आणण्याची जबाबदारी दिगंबर कामत आणि विश्वजित राणे यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आलं। दुसरीकडे विश्वजित राणे पक्षावर नाराज असून त्यांनी तशी नाराजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कळवली आहे। पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 10 वाजता अमरिंदर सिंग यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। अमरिंदर यांच्यासोबत 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री सुद्धा शपथ घेणार आहेत। माजी क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धू यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। शपथविधी सोहळ्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होणार, सध्या विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ दलाची बैठक लखनौमध्ये होणार आहे। या बैठकीला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि भूपेंद्र यादव हे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या राजनाथ सिंग, मनोज सिन्हा, सतीश महाना, महेश शर्मा, केशव प्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, योगी आदित्यनाथ यांची नावं चर्चेत आहेत। मात्र 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री निवडला जाणार असल्याचं भाजपमधील सूत्रांकडून कळतं आहे। मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे। राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला। गोव्यात दुसऱ्या क्रमांकाच्या भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर मणिपूरमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केली। ईशान्येकडच्या राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारं हे तिसरं सरकार आहे। 21 आमदार असलेल्या भाजपला नागा पीपल्स फ्रंट आणि अपक्ष आमदारांचं संख्याबळ 32 झाल्याचा भाजपचा दावा आहे। ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी घेतला आहे। ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही मायावतींनी केलाय। त्यामुळे दर महिन्याच्या 11 तारखेला काळा दिवस पाळला जाईल असंही मायावतींनी जाहीर केलं। निवडणूक जाहीर झाल्यानंतर मायावतींनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र त्याला उत्तर मिळालं नसल्यानं आणि भविष्यात अशी फसवणूक होऊ नये यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचं मायावतींनी सांगितलं। तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मायावतींच्या सुरात सूर मिळवला आहे। यावर ईव्हीएममध्ये नाही तर केजरीवालांमध्ये बिघाड झाल्याचा टोला हरसिमरत कौर यांनी लगावला आहे। वास्तव में इनकी ये हुई भारी जीत ईमानदारी की जीत नहीं, बल्कि ये इनकी केवल यहाँ बेईमानी, धांधली व लोकतंत्र की हत्या करने वाली ही जीत है। और ये इनके बीजेपी एंड कंपनी के लोगों के चेहरों की बनावटी मुस्कुराहट, बनावटी खुशी व इनकी भाषा भी इस बात को साफ तौर से इंगित करती है। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे लोकसभेत पुनरागमन झालं। सुषमा स्वराज यांचं सभागृहात आगमन होता सर्व पक्षाच्या सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बाका वाजवून त्यांचे जल्लोषात स्वागत केलं। त्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वराज यांच्यावरती स्तुतीसुमनं उधळली। खरगे यांनी स्वराज यांना दीर्घायुष्य होण्याच्या शुभेच्छा दिल्या। सुषमा स्वराज या किडनीच्या आजारामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होत्या। यहाँ पर लोकसभा में आए हैं, हम सभी स्वागत करते हैं आपके तरफ से, और लंबी उम्र उनको दे और लंबे तक जिए और देश की सेवा करते रहे, हम ये चाहते हैं। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 2% करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। या निर्णयाचा 48,85,000 केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे, तर 55,51,000 निवृत्तीधारकांनाही याचा फायदा होणार आहे। जानेवारी 2017 पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफचे सदस्य असलेल्या पीएफ धारकांना आता त्यांच्या पीएफ अकाउंटमधून जमा असलेली
90% रक्कम घर खरेदीसाठी काढता येणार आहे. शिवाय घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुद्धा पीएफ फंडातून भरणं शक्य होणार आहे. या दोन्ही गोष्टींची तरतूद करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासाठी 68 BD हा नवा परिच्छेद समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिली आहे. ही सुधारणा झाल्यानंतर पीएफ धारकांना त्यांच्या खात्यातून 90% जमा पीएफची काढता येणार आहे. मात्र त्यासाठी पीएफ धारक हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य असायला हवा किंवा पीएफचे सदस्य असलेल्या किमान 10 जणांनी एकत्र येऊन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केलेली असायला हवी. घरासाठी किंवा घराच्या भूखंडासाठी घेतलेल्या कर्जाची शिल्लक रक्कम फेडण्यासाठी किंवा कर्जावरील व्याज भरण्यासाठीही प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढता येईल. काश्मीरच्या कुपवाडामध्ये काल सकाळी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही बळी गेला तर तिचा भाऊ आणि अन्य एक पोलीस जवान जखमी झालाय. कालारूस या गावामध्ये काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर सकाळी पोलिसांनी गावामध्ये शोध मोहीम हाती घेतली. अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. एकाच दिवसात भारतीय वायुदलाचे 2 अपघात झालेत. राजस्थानात बारमेर जिल्ह्यात वायुदलाचे सुखोई फायटर जेट कोसळलं. काल दुपारी 2:50 सुमारास ही घटना घडली. यामध्ये 3 ग्रामस्थ जखमी झाले. दोन्ही वैमानिकांनी ऐनवेळी पॅराशूटच्या सहाय्यानं उडी घेतल्यामुळे ते बचावले. अपघातात काही घरांचेही नुकसान झाले. दुसरी घटना उत्तर प्रदेशात अलाहाबादजवळ घडली. वायुदलाच्या चेतक जातीच्या हेलिकॉप्टर प्रशिक्षणादरम्यान क्रॅश लँडिंग करावं लागलं. कौशंबी इथं हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. उत्तर प्रदेशचा माजी मंत्री आणि सामूहिक बलात्काराचा आरोपी गायत्री प्रजापतीला अखेर अटक करण्यात आली. 27 फेब्रुवारीपासून गायत्री प्रजापती फरार होता. अमेठी मतदारसंघातून प्रजापतीने समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण तो पराभूत झाला. प्रजापतीला अखिलेश यादव यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं, पण तो मुलायम सिंगांचा निकटवर्ती असल्यावेळी पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आलं. शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्या 4 महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणांपैकी प्रजापतीची हकालपट्टी हा कळीचा मुद्दा होता. त्यानंतर प्रजापतीवर सामूहिक बलात्काराचा आरोप झाला. दरम्यान थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं गायत्री प्रजापती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. जपानमध्ये सध्या एका तरुणीची चर्चा आहे. ही तरुणी एका सेकंदाला कॅल्क्युलेटरची 9 बटणं दाबते. असुका कामिपुरा असं तिचं नाव आहे. कॅल्क्युलेटरवरून तिची बोटं अतिशय वेगानं आणि सफाईदारपणे फिरतात. एखाद्या रोबोटलाही मागे टाकेल एवढ्या वेगानं ती कॅल्क्युलेटर वापरते. महत्त्वाचं म्हणजे इतक्या वेगाने केलेले हिशेब ती कधीच चुकवत नाही. असुका कामिपुरा नागासाकीमधल्या एका कंपनीत नोकरी करते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिनं ही किमया साधली आहे. सिरियाची राजधानी दमास्कस पुन्हा एकदा दुहेरी स्फोटाने हादरली आहे. पहिला आत्मघातकी हल्ला कोर्टाच्या इमारतीत झाला. एक व्यक्ती सुरक्षा कडं भेदून इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पोलिसांनी अडवताच त्यानं शरीरावर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवला. यामध्ये किमान 25 जण ठार झाल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेच या शहरात आणखीन एक स्फोट झाला. शनिवारी दमास्कसमध्ये झालेल्या दुहेरी स्फोटांमध्ये 75 जणांचा बळी गेला होता. इराकच्या युद्धग्रस्त मोसूल शहरातल्या बड्या मशिदीच्या दिशेनं सरकारी फौजांनी कूच केली आहे. शहरातल्या महत्त्वाचा पूल इराकी सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलाय. शहरामध्ये आयसिसच्या अतिरेक्यांसोबत लष्कराची निकराची झुंज सुरू आहे. सोमालियामध्ये दुष्काळानं विदारक स्थिती धारण केली आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे देशातले तब्बल 3 कोटी लोक रोज 2 वेळा पोटभर जेवू शकत नसल्याचं संयुक्त राष्ट्र अन्न कार्यक्रम या संस्थेनं म्हटलं आहे. याखेरीज आणखी 33 लाख लोकांना दुष्काळाचा फटका बसलाय. रशियातल्या जॉर्जियामध्ये एक अजब हॉटेल ग्राहकांसाठी खुलं झालंय. डझनवारी जुने फ्रॉइड कॅरियर्स वापरून हे हॉटेल तयार करण्यात आलंय. हे डिझाईन इको फ्रेंडली असल्याचं हॉटेल व्यवस्थापनाचा दावा आहे. आता राज्यातल्या बातम्या बघूयात झटपट. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. या जीवितहानीसह रब्बीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, उस्मानाबादेत अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर परिसरात गारपिटीचा फटका बसलाय. पुढील 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय झाला नाही तर विधिमंडळात अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे. मातोश्रीवर काल संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आमदारांनी हा निर्धार बोलून दाखवला. 2 दिवसात पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीबाबत निर्णय द्या, अन्यथा अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकला अशी
थेट मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे। तर आमदारांच्या या बैठकीआधी शेतकरी कर्जमाफीचाच मुद्दा घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षावर भेटले। कर्जमुक्तीबाबत शिवसेना आग्रही असून मागे फिरण्याचा प्रश्नच नाही अशी सडेतोड भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली आहे। जालना येथे शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करावा या मागणीसाठी जालना परभणी रोडवर रामनगर इथे शिवसैनिकांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे या रोडवर तासभर वाहतूक ठप्प झाली होती। सरकारला सत्तेत येऊन 2.5 वर्ष पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं चालू अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करावी अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आली। यावेळी शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। रायगड किल्ला जतन संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार पर्यटन विकास आराखडा, माहूर देवस्थान पर्यटन विकास आराखडा या राज्यातील 4 पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यावेळी विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले। रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। मुंबई महापालिकेत कोणतीही समितीची आणि महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय केलेल्या भाजपनं अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। नगरसेवकांच्या दबावामुळे भाजपनं प्रभाग समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे। जिथे संख्याबळ जास्त त्या प्रभाग समितीत निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळ जास्त असलेल्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार आहे। मात्र कुणाकडेही मदत मागणार नाही आणि कुणालाही मदत देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ठाणे महापालिकेवर शिवसेनेची बहुमतानं सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। त्यातच स्थायी समिती निवडणुकीत भाजपची भूमिका तटस्थ राहणार असल्यानं शिवसेनेला अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 4, भाजपचे 2 आणि काँग्रेसचा 1 अशा 15 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे। मात्र पालिका तिजोरीची चावी खिशात ठेवण्यासाठी शिवसेनेला आणखीन एका अतिरिक्त सदस्याची आवश्यकता लागणार आहे। त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला आता MIM आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आणि त्यानंतर पारदर्शक कारभाराचा नारा देत भाजपच्या गटनेत्यानं पालिकेच्या गाडीचा त्याग केला। पालिकेकडून गटनेते आणि इतर समितीच्या सभापतींना पालिकेकडून प्रशासकीय कामकाजासाठी 4 चाकी वाहन दिलं जातं। मात्र वायफळ खर्च टाळण्यासाठी प्रशासकीय गाडीचा त्याग करण्याचा निर्णय भाजपचे गटनेते एकनाथ पवार यांनी घेतला आहे। पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। 1 ऑक्टोबरला पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी शिंदे आल्यावर त्यांच्या कामाच्या धडाक्यानं पनवेलकरांना दिलासा दिला होता। मात्र राजकीय पक्षांची त्यांच्यावरती खप्पामर्जी झाली होती। पनवेलला स्वच्छ सुंदर स्मार्ट शहर बनवण्याचे त्यांचे प्रयत्न होते। मात्र त्यांची ही संकल्पना राजकीय पुढाऱ्यांनी मोडीत काढली। सुधाकर शिंदे आता उल्हासनगर महापालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत। 12वीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झालंय। पेपर तपासणीवर शिक्षक महासंघाने टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय। शिक्षण मंत्री विनोद तावडेंसोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आजपासून 72,000 प्राध्यापक पेपर तपासाला सुरुवात करणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली आहे। महासंघानं असहकार आंदोलन मागे घेतल्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। दरम्यान अनुदानित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी आपलं असहकार आंदोलन मागे घेतलंय। मात्र विना अनुदानित महाविद्यालयातल्या प्राध्यापकांचं आंदोलन सुरूच आहे। कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत राज्यातल्या वापरात नसलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत। एका जनहित याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय। या निकालामुळे आता माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद यांना दणका बसलाय, कारण या तिघांच्या जमिनी परत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नागपूरमधल्या जमिनी हस्तांतरित करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला आहे। त्यामुळे 99 जमिनींपैकी 80% हस्तांतरण रद्द करण्यात आलं आहे। मालेगाव मनमाड रस्त्यावर आगपेटीच्या ट्रकला भीषण आग लागली। या आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। आगीमुळे संपूर्ण ट्रक जळून खाक झाला। आग लागल्यानंतर ट्रक चालक फरार झालाय। यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या।
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट धोनीच्या होमटाऊन अर्थातच रांचीमध्ये रंगणार आहे. बंगळुरूमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता कोहली आणि कंपनी सिरीजमध्ये विजय आघाडी घेण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्हन स्मिथच्या DRS वादानंतर आता रांचीमध्ये क्रिकेटवर भर देण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. भारतीय टीममध्ये दुखापतीतून सावरलेल्या मुरली विजयचं कमबॅक होण्याची दाट शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियन टीममध्ये मिचेल स्टार्कऐवजी पॅट कमिन्सचा समावेश होण्याची चर्चा आहे. दोन्ही टीम्स विजयासाठी उत्सुक असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणी ठरणार आहे. श्रीदेवीच्या मच अवेटेड मॉम या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालंय. झी सिने अवॉर्ड्समध्ये सलमान खानच्या हस्ते श्रीदेवीच्या या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. या सिनेमात श्रीदेवी बरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत आहेत. 14 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.